नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रिय गरुड पुराणामध्ये आपल्याला मनुष्याच्या जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये समजतात, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनाची दिशा सुधारता येईल. आम्ही वेळोवेळी या अमूल्य ज्ञानाच्या सादरीकरणे तुमच्यासाठी घेऊन येतो. आजच्या या कडीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या नंतर आत्मा किती दिवस घरात राहतो. कधी तुम्ही एखाद्या आत्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेतला आहे का? कदाचित ती कल्पना नसेल, तर सत्य असू शकते. आपल्या धर्मग्रंथांनुसार आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही हे रहस्य उलगडणार आहोत. तुम्हाला गरुड पुराणाबद्दल माहितीच असेल. हे पुराण वैष्णव संप्रदायाशी संबंधित असून भगवान विष्णू यांनी लिहिले आहे. सनातन धर्मानुसार मृत्यूनंतर सद्गती कशी मिळते आणि मृत्यूनंतर काय होते याबद्दल विस्तृत वर्णन आहे. गरुड पुराणाच्या पहिल्या अध्यायात स्पष्टपणे सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्मा केवळ 24 तासांसाठी शरीराबरोबर राहते आणि या 24 तासांच्या कालावधीत आत्म्याला संपूर्ण जीवनाचे लेखाजोखा पाहावे लागते. यामुळे पिंडदानाचे महत्त्व अधोरेखित होते. मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळण्यासाठी पिंडदान अनिवार्य आहे. मित्रांनो, मृत्यूच्या नंतर आत्म्याला किती दिवस घरात राहते, त्याच्या पाप पुण्याचे हिशोब आणि पिंडदानाचे महत्त्व याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हिडिओ पहा. आत्म्याने जीवनात किती पाप आणि किती पुण्य केले याचा हिशोब घेतल्यानंतर आत्म्याला त्या घरात सोडले जाते जिथे त्याने शरीराचा त्याग केला होता. 13 दिवसांपर्यंत आत्मा तिथेच राहतो आणि नंतर आत्म्याला यमलोक नेले जाते. मित्रांनो, गरुड पुराणात याचा विस्ताराने वर्णन केले आहे की जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या जवळ असतो तेव्हा त्या मरणासन्न व्यक्तीसमोर हातात दोरी आणि दंड धारण केलेले यमदूत उभे राहतात. हे यमदूत भयभीत करणारे आणि भयानक असतात. त्यांचे चेहरे उग्र असतात आणि त्यांचे हात शस्त्रांनी सजलेले असतात. हे दृश्य पाहून मरणासन्न व्यक्ती भयभीत होऊन आपले मल मूत्र विसर्जन करतो. तो आपल्या भौतिक शरीराचा त्याग करतो आणि विलाप करत आत्मा बाहेर पडतो. आत्मा बाहेर पडल्यानंतर यमदूत त्याला पकडून दूर घेऊन जातात आणि तो आत्मा अनेक कष्ट भोगतो. हे अगदी असेच असते जसे एखाद्या अपराधीला पकडून न्यायालयात नेतात. यमदूत त्याला नरकात होणाऱ्या यातनांचे वर्णन करतात. यमदूत त्या आत्म्याला बंधनात बांधून त्याला नरकात नेतात. आत्मा या मार्गावर अनेक कष्ट सहन करत त्याला मरणाच्या नंतर लोकात प्रवेश करायचा असतो. तो आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, नातेवाईकांना तिच्या मृत्यूचा शोक करताना पाहतो, पण त्याची कोणीही दखल घेत नाही. आत्मा भुकेने आणि तहानेने व्याकुळ होतो. पिंडदान केल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही कारण त्याचे पाप त्याच्या पुण्यांपेक्षा जास्त असतात. मित्रांनो, यामुळे पिंडदानाला अत्यंत महत्त्व दिले आहे. यामुळेच आत्म्याला शांती मिळते. मृत्यूनंतर आत्म्याने अनेक यातनांचा सामना केला पाहिजे आणि हे कष्ट भोगल्याशिवाय तो आत्मा नव्या जन्मासाठी पात्र होत नाही. पिंडदानाच्या माध्यमातून आत्म्याला शरीर मिळते. पहिल्या दिवशी दिलेल्या पिंडातून शरीराची निर्मिती होते आणि त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी शरीराच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती होते. पहिल्या दिवशी दिलेल्या पिंडातून आत्म्याला शरीर मिळते आणि दुसऱ्या दिवशी पिंडातून हाडे आणि मांस मिळते. आत्म्याला पिंड शरीर मिळाल्यानंतर तो भूक आणि तहानेने व्याकुळ होतो. पिंडदानामुळे आत्म्याला शांती मिळते आणि यमदूत तिला नरकात घेऊन जातात. तिथे आत्म्याला अनेक यातना सहन कराव्या लागतात. मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळण्यासाठी पिंडदान आवश्यक आहे. म्हणून आपल्या जीवनात आपण कोणतेही वाईट कर्म करण्यापूर्वी अनेकदा विचार करायला हवा आणि परमेश्वराच्या भक्तीत मन लावावे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? गरुड पुराणातील या अनमोल ज्ञानाने तुमचे मन उजळले असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायांचा आम्हाला नेहमीच आनंद वाटतो. जर तुम्हाला आणखी असेच धार्मिक आणि आध्यात्मिक ज्ञान पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. त्यांनाही या ज्ञानाचा लाभ घेऊ द्या. आणि हो, लाईक करायला विसरू नका. असेच नवीन आणि रोचक विषयांवर पुढील व्हिडिओंसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. जय श्री विष्णू.